नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 8th स्टँडर्डमधील जो 3rd नंबरचा लेसन आहे इफेक्ट्स ऑफ ब्रिटिश रूल या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. चला तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे पोर्तुगीज डॅश फ्रेंच ब्रिटिश पार्टिसिपेटेड इन द कॉम्पिटिशन ऑफ कॅप्चरिंग इंडियन मार्केट. तर या ठिकाणी तुम्हाला डच हे ऑप्शन राईट करायचं आहे. तर बघा पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन ऑफ कॅप्चरिंग इंडियन मार्केट कॅप्चर करण्यासाठी पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश ही जे युरोपियन कंट्री होत्या त्या इंडियन मार्केटला कॅप्चर करण्यासाठी इंडियामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे इन 1800 टू पेशवा डॅश साइन द सबसायडरी अलायन्स विथ द ब्रिटिश. तर ब्रिटिशाबरोबर जो ट्रेटी केला सेकंड बाजीराव यांनी, तर ती फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायचे आहे. त्यानंतर थर्ड नंबर क्वेश्चन आहे जमशेदजी टाटा स्टार्टेड द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील ॲट टाटा आयर्न अँड स्टील इंडस्ट्री एस्टॅब्लिश इन डॅश. तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी सी नंबरचं ऑप्शन इज करेक्ट, तर जमशेदपूर. नेक्स्ट बघा 4 नंबर डॅश वॉज द मेन सेंटर ऑफ ब्रिटिश इन वेस्टर्न इंडिया. तर या ठिकाणी मुंबई हे करेक्ट ऑप्शन आहे, ते राईट करायचे. त्यानंतर विथ द ट्रेटी ऑफ डॅश इन 1782 द फर्स्ट अँग्लो मराठा वॉर केम टू अँड एंड. तर या ठिकाणी जे अँग्लो मराठा वार आहे ते सालबाई 1782, तर सालबाई या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे, ते राईट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन 1848 लॉर्ड डलहौसी रिजेक्टेड द ॲडॉप पॉलिसी अँड ॲनेक्स द स्टेट ऑफ डॅश. तर या ठिकाणी सातारा डिस्ट्रिक्ट राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ कमिटी वॉज सेट अप द क्रिएट अ कोड ऑफ लॉ अंडर द लिडरशिप ऑफ डॅश. तर लॉर्ड मॅकेले हे करेक्ट ऑप्शन आहे, ते राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कावतजी नानभॉय दावर स्टार्टेड द फर्स्ट टेक्सटाईल मिल इन 1853 ॲट मुंबई. तर जी पहिली कापड गिरणी ही कावतजी नानभॉय दावर यांनी स्टार्ट केलेली मुंबईमध्ये 1853 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा द प्रोसेस ऑफ गिव्हिंग स्ट्रेस ऑन कल्टिवेशन ऑफ कॅश क्रॉप्स instead of food grains is known as dash of agriculture. तर commercialization. Next question a German thinker Max Muller was a devout scholars of Indian religions, language and history. Next question name the following a started subsidiary alliance Lord Wellesley. Next question the first governor general according to the regulating act. तर या ठिकाणी लॉर्ड वॉरन हेस्टिंगस. तर या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड वॉरेन हेस्टिंगस HASTINGS लॉरेन हेस्टिंगस. ही स्टार्टेड डुएल गव्हर्नमेंट सिस्टम इन बंगाल रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्ह यांनी स्टार्ट केली. रेकमेंडेड इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया. तर इंग्लिश एज्युकेशन रेकमेंडेड इंडियामध्ये लॉर्ड मॅकेले यांनी केलं. लॉयल ऑफिसर ऑफ छत्रपती प्रताप सिंगचा लॉयल ऑफिसर रंगो बापूजी गुप्ते. नेक्स्ट क्वेश्चन इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन sentence each. How was the officer in administrative service appointed? The officers in the administrative service were appointed through competition exams known as civil services. Next question बघा which principle was introduced by the British in the administrations of justice? The principle of equality before law in the administrations of justice over British India.
नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द इफेक्ट्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे, ट्रान्सपोर्ट हेल्प टू इम्प्रूव्ह कम्युनिकेशन बिटवीन पीपल अँड अ सेन्स ऑफ युनिट बिटवीन पीपल, which value shaped in the new era in the 19th century Europe. The new era in 19th century Europe was shaped on values, democracy, nationalism and liberalism. Next questions बघा, pillar of British rules, pillar of British administrations. तर या ठिकाणी 4 पिलर दिलेले आहे, सिव्हिल सर्व्हिस, पोलीस, मिलिटरी, ज्युडिशियल्स आणि नेक्स्ट आहे ज्युडिशरी. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट बघा, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ड्युरिंग ब्रिटिश रूल. तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर बघा, कलेक्शन ऑफ लँड रेव्हेन्यू, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर, हेड ऑफ डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन्स. नेक्स्ट क्वेश्चन, मॉडर्न नेम्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इंट्रोड्यूस्ड बाय द ब्रिटिश. रेल्वे, टेलिग्राफ, पोस्टल सिस्टम. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. पर्सन, वर्क दिलेला आहे, इथं व्यक्ती दिलेत, इथं त्यांची कामे दिलेली आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस इंट्रोड्यूस सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया. लॉर्ड विल्यम बेंटिंग पास सती प्रोहिबिशन ॲक्ट, म्हणजे सती प्रथा कायदा हा जो आहे तो लॉर्ड विल्यम बेंटिंगने केलेला आहे. लॉर्ड डलहौसी रिजेक्टेड ॲडॉप्ट पॉलिसी अँड अनेक्स्ड इन इंडियन स्टेट. विल्यम जोन्स established a civic society. Complete the timelines. Regulating Act 1773, Pitt India's Act 1784, the Sati Prohibition Act 1829, Widow Remarriage Act 1856. Next question, civil service. Explain the following concept. First आहे सिव्हिल सर्व्हिस. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसची कॉन्सेप्ट या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, ती तुम्ही बघून अशी राईट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कमर्शिलायझेशन्स ऑफ ॲग्रिकल्चर. तर या ठिकाणी हा क्वेश्चन जो आहे तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ ब्रिटिश. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा राईट करून दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 25-30 वर्ड्समध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. व्हॉट वेअर द कंडिशन्स लेड इन अ सबसायडरी अलायन्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला राईट करून दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट वेअर द प्रोव्हिजन्स इन रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773. राईट अबाउट द पीट ॲक्ट, इंडियन ॲक्ट ऑफ 1784. तर पीटचा कायदा काय होता त्याबद्दल इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, तर ती तुम्ही राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट अबाउट द ज्युडिशियल सिस्टम इंट्रोड्यूस्ड बाय द ब्रिटिश इन इंडिया. तर या ठिकाणी हा क्वेश्चनसुद्धा राईट करून दिलेला आहे. व्हॉट वेअर द फंक्शन्स ऑफ द मिलिटरी. तर या ठिकाणी तुम्हाला मिलिटरीचं जे फंक्शन आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वेअर द डिफेक्ट्स इन द ब्रिटिश ज्युडिशियल सिस्टम. तर या ठिकाणी हा क्वेश्चनसुद्धा सॉल्व करून दिलेला आहे.
त्यानंतर राईट अबाउट द इंट्रोडक्शन्स ऑफ द इंग्लिश एज्युकेशन सिस्टम. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते सुद्धा राईट करून दिलेला आहे. द ब्रिटिश वेअर इन नीड ऑफ Indians who had received English education in order to run the administration. English education was important in India according to the recommendations of the Lord Macaulay in 1835. Next question बघा. Explain the following statement with reason. Farmer in India became bankrupt. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा राईट करून दिलेला आहे. तर बघा, ब्रिटिश मेड अंडर ऑफ चेंज इन द एक्झिटिंग सिस्टम इनक्रीज द रेव्हेन्यू. द पेमेंट्स ऑफ रेव्हेन्यू वॉज मेड कंपल्सरी इन कॅश अँड विथिन द प्रिस्क्रिप्ट टाईम लिमिट. नंतर लँड वॉज कॉन्फ्लिकेटेड इफ द रेव्हेन्यू वॉज नॉट पेड इन टाईम. The land revenue collection different from place to place, which result in exploitation of farmer. Next question. There was a decline of traditional industries in India. तर या ठिकाणी जे इंडियामधले जे ट्रेडिशनल पारंपरिक उद्योजक जे होते त्यांचं डेक्लाईन का बरं झालं असं क्वेश्चन आहे. तर बघा, द ब्रिटिश गव्हर्नमेंट लिव्ह a heavy duty on goods exports from India to the England, and the goods import from England were a product factory on large scale and at. तर नेक्स्ट बघा, ब्रिटिशर एंटर इंटू ब्रिटिश पॉलिटिक्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर राईट करून दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. द ब्रिटिश पार्लमेंट इंट्रोड्यूस सम लॉज टू केप कंट्रोल ओव्हर द अफेअर ऑफ द कंपनी. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आन्सर द फॉलोइंग इन डिटेल्स. तर या ठिकाणी डिटेलमध्ये जे आन्सर आहे त्या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेला आहे. तर बघा, गिव्ह अन अकाउंट ऑफ द अँग्लो मराठा वार. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर सुद्धा राईट करून दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट अबाउट द पब्लिक वर्क डन बाय छत्रपती प्रताप सिंग. तर या ठिकाणी प्रताप सिंग जे आहे, छत्रपती प्रताप सिंग यांनी पब्लिकसाठी कोणतं वेलफेअर वर्क केलेलं आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन राईट करून दिलेली आहे, तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. कम्पेअर द लँड रिव्हेन्यू पॉलिसी इन प्री ब्रिटिश पिरियड अँड ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड. तर या ठिकाणी तुम्हाला लँड रिव्हेन्यू पॉलिसी इन प्री ब्रिटिश पिरियड आणि लँड रिव्हेन्यू पॉलिसी ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड. तर ब्रिटिश पिरियड दरम्यान आणि ब्रिटिश पिरियड अगोदर जी रिव्हेन्यू पॉलिसी होती ती तुम्हाला या ठिकाणी राईट करायची डिफरन्सेस. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राईट करून दिलेली आहे, ती तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. हाऊ डीड द ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम बेनिफिट इंडिया. तर या ठिकाणी तुम्हाला ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम बेनिफिट इंडिया. तर बेनिफिट कशा प्रकारे झालेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी राईट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं राईट करून दिलेलं आहे. देअर वेअर मेनी बेनिफिट्स ऑफ ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम इन इंडिया. फर्स्ट दिलेलं आहे, ब्रिटिश इंट्रोड्यूस रेल्वेज इन द इंडिया. नेक्स्ट आहे, टेलिग्राफ सिस्टम connected major cities and military stations got connected. Postal system was also introduced. The Western education Indian learn the values of humanism, rationalism, democracy,
nationalism and liberalism. India's felt need to study Indian history, religions, and traditions. University established at Mumbai, Kolkata, etc. The newly education in India led to the social reform movement in later period. Next question, according to what were the two positive and two negative effects of British rule on India? तर या ठिकाणी निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह रूल्स राईट करायचे आहेत. तर पॉझिटिव्ह रूल्स जे आहेत ते लिहायचे. पॉझिटिव्ह इफेक्ट्स, द पिरियड्स ब्रॉट न्यू आयडियाज इन ऑफ लिबर्टी. सेकंड आहे अँड ब्रॉट इक्वॅलिटी अमंग द पीपल.